मराठी माणसाला लक्ष्मीबाई टिळक यांचे नाव आणि विशेषतः त्यांचे रसाळ आत्मचरित्र स्मृतिचित्रे याविषयी माहीत नाही असे लोक थोडे असतील किंवा असे लोक थोडेच असतील. नमस्कार, मी संजीवनी. आज आपण स्मृतिचित्रे या कवयित्री लक्ष्मीबाई टिळक यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाविषयी बोलूया. या पुस्तकाची मोहिनी आणि महिमा लक्ष्मीबाई यांच्या निधनानंतर 85-86 वर्षांनंतर अजूनही आहे हे खास. माझ्याकडे जी आवृत्ती आहे ती संक्षिप्त आवृत्ती आहे. त्यांचे चिरंजीव देवदत्त टिळक यांनी तिचे संपादन केले आहे. एकूण 368 पानांचे हे पुस्तक आहे आणि त्यात 20 प्रकरणे आहेत. माहेरी, सासरी, सासूरवास, पेंशांकडील आमचा मुक्काम, सप्तशृंग, बुटीच्या बागेत, राजनांदगाव, ख्रिस्ती धर्माकडे वाटचाल, बहिणीच्या घरट्यात, भाऊ भावजयांचा आसरा, दीराच्या घरातून सत्तेच्या घरात, दोघांचा एक संसार, काही संस्मरणीय गोष्टी, राहुरीचे घर, नगरातील ते दिवस, बालकवींच्या आठवणी, नवा संसार, आयुर्मार्गी, आक्रम नवा, श्रीमती आणि आई अशा विभागात हे पुस्तक विभागलं आहे. या पुस्तकाकडे केवळ एक आत्मचरित्र म्हणून न पाहता तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब म्हणूनही पाहता येईल. खरे तर एक अशिक्षित स्त्री, तिचे अनुभव विश्व असे असून कितीसे असणार, पण या असल्या बुरसटलेल्या संकल्पनांना छेद देत त्यांचे हे आत्मचरित्र एका वेगळ्याच उंचीवर वाचकाला नेते. माहेरी प्रकरणाच्या सुरुवातीलाच त्यांनी लिहिलं की माझ्या या काही आठवणी म्हणजे श्रुती होत. त्यांच्या आईनं त्यांना जन्माच्या आधीच आत्याच्या ओटीत घालणं, वडिलांना सोवळे होणे या गोष्टींचा यात समावेश आहे. आजच्या जेट युगात असल्या गोष्टी गेल्या शतकात होत होत्या यावर आपला चटकन विश्वास बसणार नाही, पण नवीन पिढीला तर यातले काही गांभीर्य कितपत कळेल हे देखील शंका आहे. पण कुठल्या अद्भुत मागासलेल्या अशा रूढींच्या दोरखंडाने आपला समाज करकचून बांधला होता याचे आश्चर्य वाटते. ही तर केवळ नांदी असून त्यातील विरोधाभास म्हणजे वडील पराकोटीचे सोवळे पाळणारे असूनही लेखिकेचा जन्म त्यानंतर 10-12 वर्षांनी झाला. लेखिका म्हणतात, नानांच्या सोवळ्याने घरच नाही तर सारा गाव त्रासून गेला होता. त्यांच्या लग्नाची कथा या प्रकरणात येते, तीही रंजक आहे. आत्याबाईंचे यजमान गोविंद मामा त्यावेळी नाशिक येथे होते. त्यांच्याकडे राहत असताना शेजारच्या मुलीबरोबर त्या खेळत असत. एकदा त्या मुलीच्या मोठ्या भावाने त्यांना घरात येण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांनीही निश्चय केला की यापुढे सखूच्या घरात पाऊल ठेवायचे नाही. पण हा निश्चय ढासळला, कारण तोच मुलगा आता त्यांना वर म्हणून निश्चित केला गेला. हा तरुण दुसरे तिसरे कोणी नसून कवी नारायण वामन टिळक होते. त्यावेळी त्यांची कवी म्हणून सगळीकडे प्रसिद्धी होऊ लागली होती. सासरी या प्रकरणात सासऱ्यांचा विक्षिप्त स्वभाव, त्याच्यामुळे सासूबाईंचा गेलेला बळी याची पतींकडून ऐकलेली हकीकत, धाकटे दीर महादेव आणि सखाराम यांच्याविषयीच्या कथा आहेत. कवी टिळक, महादेव भाऊजी आणि त्या स्वतः सासऱ्यांच्या काळ्या यादीत होत्या आणि याविरुद्ध सखाराम भाऊजी आणि सखू वंश त्यांची आवडती होती आणि त्यांच्यात ते उघड भेदभाव करत. हे सर्व सविस्तर वाचले की इतकी कठोर माणसे त्या काळी होती याचे दुःख वाटते. सासूरवास या लेखामध्ये त्यांची सासरे यांचा तऱ्हेवाईक वागण्याचा प्रत्यक्ष अनुभव, त्यांचा देशी स्वयंपाक विरुद्ध सासऱ्यांच्या कोकणी स्वयंपाकाची आवड, जिवंत फोडणी वगैरे शब्द त्यांना न कळणे, सासऱ्यांचे जेवण झाल्यावर जेव्हा ते जेवायला बसत त्यावेळीच ताटाजवळ शेणाचा गोळा नंतर सारवायला म्हणून सासरे मुद्दाम टाकत त्याची कथा, अशा अनेक छळवादाने भरलेल्या कथा आहेत. येथेच त्यांचे पती कवी टिळक यांच्या भोळेपणाचा तसेच नादिष्टपणाचे काही अनुभव त्यांनी वर्णन केले आहेत. या पुढील प्रकरणात त्यांची मोठी बहीण भिकूताई, तिचे पती नानासाहेब पेंडसे आणि त्यांची मुलगी घारू यांच्या घरातील मुक्कामाविषयी त्यांनी लिहिले आहे. यात त्यांनी त्यांच्या बहिणीविषयी आपला कसा गैरसमज झाला याविषयी मोकळेपणाने लिहिले आहे. बहिणीच्या घरात लग्न असते आणि बहीण लक्ष्मीबाईंशी बोलत नाही. त्यांचा गैरसमज होतो की आपण गरीब आणि आपल्याकडे दागदागिने नाही म्हणून ती आपल्याशी बोलत नाही. पण जेव्हा बहीण बोलायला येते तेव्हा ती उलगडा करते की आईवडील गेल्यावर प्रथमच भेटत असल्याने सर्वांसमोर रडत बसणे योग्य नसल्याने तिने दुर्लक्ष केले. लेखिका यावर लिहितात की तिच्या या बोलण्याने मला बरे वाटले. तसेच दुसऱ्या दिवशी भिकूताईने आपले सर्व दागिने त्यांना घालायला दिले याचाही त्या उल्लेख करतात. ह्या प्रकरणात त्यांनी भातुकलीच्या खेळाविषयी लिहिले आहे. खेळताना त्यांना भान राहिले नाही आणि त्या 4 दिवस हा खेळ खेळत राहिल्या.
आजूबाजूच्या बायकांना त्यांनी खऱ्याखुऱ्या लग्नासारखे आमंत्रण दिले आणि मग बहिणीला पण थोडा बहुत थाटमाट करावा लागला आणि तिचा संतापही झाला. हे वाचून गंमत वाटते. यावेळी लेखिकेचे वय 16 वर्षांचे होते. तसेच त्यांना लिहिता वाचायलाही येत नव्हते ह्याचाही उल्लेख येतो. ह्याच्या शेवटी बहीण वैतागून म्हणते, तुझी भावली दुसऱ्याने सांभाळावीत आणि तू बस चिंध्यांच्या भावल्या खेळत. सप्तशृंग प्रकरणात वणी या नाशिक जवळच्या डोंगर गावात राहिले असतानाचे वर्णन आहे. टिळक यांनी येथेच वैद्यकीचे थोडे बहुत धडे घेतले, तसेच शाळाही काढली. ते शीघ्र कवी होते. लक्ष्मीबाईंनी एक पोपट पाळला होता, त्यावर त्यांनी केलेली कविता यात आहे. त्यांची आधीची मुले जगत नव्हती, त्यामुळे झालेला दत्तू हा मुलगा त्यांनी भावजईच्या ओटीत घातला. ह्या मुलाचे 3 वेळा बारसे झाले. त्याच्या कथाही याच लेखात येतात. शेवटी लेखिका अगदी मरणासन्न झालेल्या असताना टिळक यांनी त्यांना धीराने इच्छाभेदी हे औषध देऊन त्यातून बाहेर काढले, याचाही उल्लेख आहे. लक्ष्मीबाईंचे पती कवी टिळक रमताजोगी होते. ते एकदा एखाद्या ठिकाणी रमले की त्यांना घरादाराची दिवसेंदिवस शुद्ध राहत नसे. बुटीच्या बागेत या प्रकरणात याचे चांगलेच चटके लेखिकेला लागल्याचे दिसतात. नागपूरच्या श्रीमंत बुटी यांच्या बागेत त्यांचे बस्तान बसले होते. त्यांच्या मुलाला गोपाळाला ते शिकवीत असत. तसेच ऋषी नावाच्या मासिकाचे ते संपादन करत असत. राजनांदगाव येथे लेखिकेने पतीच्या मार्गदर्शनाखाली अक्षर ओळख करून घेण्यास सुरुवात केली. त्याचीही मजेदार कथा आहे. सुरुवातीलाच त्यांनी व्याकरण सुरू करून शब्द म्हणजे काय असे विचारल्यावर लेखिकेला हा काय प्रश्न असे वाटून सपाटून हसू आले. जसा टिळकांच्या रागाचा पारा चढत असे तसे यांचेही हास्याचे मजले वाढत असत. परिणामी पतींनी सगळी पुस्तके फाडून त्याला काडी लावण्यात झाला. हळूहळू पतींना त्यांची चूक लक्षात येऊन त्यांना आधी मुळाक्षरे आणि 12 खडी घटवण्यास लिहून दिली. येथेच त्यांचे शिक्षण आटोपले, कारण असे शिकवण्यात टिळकांना रस वाटेना. पण लक्ष्मीबाईंनी मात्र त्यांनीच वाचन अफाट वाढवले. पण अजूनही क्ष, ज्ञ, कै, खै सारखी मंडळी माझी एखाद्या वेळेस फजिती करतात, असे त्यांनी लिहिले आहे. बुटीच्या बागेत वास्तव्यास असताना टिळकांच्या मनात धर्माविषयी चलबिचल सुरू झाली असावी, असा महत्त्वाचा उल्लेख लेखिकेच्या लेखनात येतो. लक्ष्मीबाईंनी पतीच्या चमत्कारिक स्वभावाविषयी लिहिताना स्वतःची तुलना सॉक्रेटिस इत्यादी तत्त्ववेत्त्यांच्या बायकोबरोबर केली आहे. असे राहणे अवघड असले असे त्यांनी लिहिले, तरी त्यांच्या लेखनात मात्र अशा कडू आठवणी लिहितानाही त्यातील समतोल ढळू दिलेला नाही आहे, हे विशेष. तसेच त्यांनी एकसारखे केवळ दुःखद प्रसंग न लिहिता अनेकदा जे सुखद अनुभव आले त्याचेही रसाळ वर्णन केले आहे. राजनांदगाव या प्रकरणातच लेखिकेने आपल्या पतींची धर्मांतरापूर्वी नेमकी काय मनस्थिती होती याचे वर्णन केले. डायरी लिहिण्याचे नियमित काम सुरू केल्याने त्यांचे विचार लेखिकेला समजावून घेता आले. लेखिका जरी नुकतीच लिहू वाचू लागली होती, पण शिक्षण आणि व्यवहार ज्ञान याचा संबंध फारसा नसतो हे येथे वाचकाच्या सहज लक्षात येते. कारण टिळक दिवसेंदिवस कुठेही निघून जायचे. त्यांच्या अपरोक्ष काही मंडळी लक्ष्मीबाईंजवळ त्यांचा पत्रव्यवहार सांगा, दाखवा असं सांगायची. पण संस्थांचे राजे काही आक्षेपार्ह कम्युनिस्ट मजकूर जर त्यात असेल तर टिळकांना शिक्षा करू शकतात, हे ध्यानात घेऊन लक्ष्मीबाईंनी कधीच तसे केले नाही. अनेक ठिकाणी त्या किती खमक्या होत्या हे लक्षात तर येतेच, पण आपले व्यक्तिमत्व कसे पक्के होते याचा जागोजागी उल्लेख त्यांनी केलेला आहे. ख्रिस्ती धर्माकडे वाटचाल या लेखात टिळक यांचे मिल्टन नावाच्या गृहस्थांकडे जाणे येणे चालू असल्याचे उल्लेख येतात. लेखिकेचे मेहुणे, त्यांचे इतर नातेवाईक, चांदोरीचे जहागीरदार असे लोक त्यांना पैशांचे आमिष दाखवून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. खुद्द टिळकांचे हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी प्रथा यांच्याविषयीचे विचार लेखिका मांडतात आणि शेवटी टिळक धर्मांतर करतात असे त्या लिहितात. आणि मग त्यानंतर सगळीकडे जो हो हल्ला झाला होता तो त्यांनी या लेखात दिला आहे. धर्मांतर झाल्यावर टिळकांचे हाल झाले असावेत असा अंदाज लेखिकेने त्यांच्याच दिलेल्या उद्धरणावरून येतो. मला माझ्या देशबांधवांची प्रीती जर नसती तर मी खुशाल पुढे कोणकोणते प्रकार झाले ते जगापुढे मांडले असते, असे टिळकांनी एका प्रदीर्घ लेखात म्हटले असल्याचे लेखिका लिहितात. तसेच एका हिंदी माणसाच्या हातूनच त्यांनी बप्तिस्मा घेतला असेही त्या लिहितात. बहिणीच्या घरट्यात या लेखात
टिळकांच्या धर्मांतरानंतर लेखिका बहिणीच्या घरी राहायला जातात. त्यांचे मेहुणे पेंडसे हे मामलेदार असतात. त्या रात्री त्यांचे बंधू आणि बहीण त्यांनी जीव देऊ नये म्हणून बंदोबस्त करून त्यांना झोपवतात. परंतु शेवटी त्या तसा प्रयत्न करायला जातात. परंतु मग त्यांची तब्येत इतकी खराब होते की महिनोन्महिने त्या बोलू, उठू आणि वागू शकत नाहीत. घरातले त्या रात्रीचे सुतकी वातावरण, पुढे टिळकांनी मुलगा आणि बायको यांनी आपल्याकडे यावे म्हणून केलेले प्रयत्न, तर पेंडसे यांनी टिळकांना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी केलेले प्रयत्न इत्यादी गोष्टी या लेखात येतात. भाऊ भावजयांचा आसरा या भागात बहिणीकडून त्यांनी नाशिकजवळील जलालपूर या ठिकाणी भावाकडे त्यांची रवानगी होते. येथील वास्तव्यात त्यांनी अंगीकारलेली व्रत, उपास, तापास तसेच त्या गावातील एका कुटुंबाच्या लग्नात गेलेले असताना त्यांच्या दिलदारपणाची कथा इत्यादी वर्णन येते. टिळकांची धर्मांतरानंतर झालेली प्रथम भेट आणि त्यानंतरच्या काही भेटी याचेही सविस्तर वर्णन त्यांनी दिले आहे. इथं भाऊ भावजयांचे प्रेम इतके की भाऊ आपल्या बायकांना सांगतात की हा आमचा तिसरा लंगडा आणि पांगळा भाऊ आहे असे समजून तुम्ही हिची सेवा करा, आणि भावजयाही त्यांना अतिशय जीव लावतात. दिराच्या घरातून सत्तेच्या घरामध्ये या लेखात त्या जलालपूरहून पंढरपूरला त्यांचे दीर सखाराम भाऊजी आणि जाऊ रखमाबाई राहत असतात. त्यांच्याकडे येऊन राहू लागतात. तेथून समाजाच्या टीकेमुळे त्या गाणगापूरला मठात सेवेसाठी राहायला जायचे ठरवतात. परंतु आदल्या दिवशीच टिळक तेथे येतात. त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण लागून जावेच्या सल्ल्यानुसार त्या टिळकांच्या बरोबर राहण्यास जातात. अर्थात त्यांच्यापुढे अनेक अडचणी येतात, कारण त्यांचा पती ख्रिस्ती असल्याने त्यांना इतर ब्राह्मण लोक राहण्यासाठी जागा देत नाहीत आणि मग एका महिन्यात त्यांना 3 घरे बदलावी लागतात. टिळक इथे म्हणतात की तुझे लोकच तुला स्वीकारत नाहीत तर मी काय करू. मग शेवटी त्या ख्रिस्ती वसाहतीत राहायला जातात. दोघांचा एक संसारमध्ये टिळक दरवर्षी महाबळेश्वर येथे राहायला जातात. तेथे लेखिकेला एका मुसलमानाच्या हातचे पाणी प्यावे लागते आणि त्या आजारी होतात, आणि मग त्या आजारपणातच त्यांना जातीपातीच्या भेदभावापलीकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी मिळते. परतीच्या प्रवासात त्या एका दुष्काळामुळे रस्त्यात भीक मागत असलेल्या मुलीला आपल्या घरी राहायला आणतात आणि तिचे नकुशी हे नाव बदलून हौशी हे नाव ठेवतात. याच भागात त्यांनी स्वतः त्यांचा मुलगा दत्तू आणि हौशीने बाप्तिस्मा तेही एका हिंदी माणसाकडूनच घेतल्याचे उल्लेख आहेत. काही संस्मरणीय गोष्टी या लेखात त्यांचे पहिले भाषण, त्यावेळची त्यांची मनस्थिती आणि पुढे त्यांनी अनेक भाषणे केली पण ती पाठ न करता असे लिहिले आहे. याचे श्रेय ते ख्रिस्ती समाजातील श्रोत्यांच्या शांतपणाला देतात, कारण दिलेल्या 10 मिनिटांपैकी पहिली 9 मिनिटे त्यांना बोलताच येत नाही. त्यांच्या आईप्रमाणे असलेल्या बहिणीचा मृत्यू झालेला या भागात उल्लेख आहे. हे सांगायला इथे पाहिजे की पुढे पुढे ह्या कुटुंबांनी आणि त्या कुटुंबावरची दिलजमाई होऊन एकमेकांना आपलेसे केलेले असते. पुढं त्यांनी अजून एका मुलीला दत्तक घेतले आणि याच लेखात प्लेग आल्याचे आणि त्यांच्या स्वतःच्या मुलीला बेबीला प्लेग झाल्याचे, मग त्या प्लेगच्या कॅम्पमधली त्यांनी केलेली सेवा इत्यादी उल्लेख येतात. याखेरीज गावातील अनाथाश्रम दुष्काळामुळे बंद होणार असल्याने तिथली 100 मुले टिळक दंपती आपल्या घरी आणतात. त्यावेळी त्यांच्याकडे अवघा ₹1.25 असतो आणि पुढे 11 महिने त्यांना सांभाळले. राहुरीचे घर या लेखात त्यांचे घर बांधले जाते आणि पाणी नसल्यामुळे तेथे विहीर खणतात. ते अनुभव, त्यांनी केलेल्या एरंडीच्या बियांची वडी आणि त्यामुळे झालेला मोठाच घोटाळा याविषयी लिहिले आहे. तेथे असताना वास्तव्यास आलेले बालकवी आणि लक्ष्मीबाई यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग याचे मजेशीर वर्णन आहे. टिळकांच्या ऐवजी कधीकधी लक्ष्मीबाई ख्रिस्ती धर्माच्या क्लासमध्ये शिकवायला टिळकांनी सांगितले की त्या जायच्या, अशी आठवण नगरातील दिवस या लेखात येते. त्यांच्या खमकेपणाच्याही काही कथा यात आहेत आणि त्या फार रंजक आहेत. बालकवींच्या आठवणी हा लेख मुळातूनच वाचायला हवा. टिळकांच्या घराशी ते अगदी एकरूप झाले होते. त्यांच्या गमतीदार भावनाप्रधान आठवणी डोळ्यात पाणी उभे करतात. यातील गमतीची आठवण म्हणजे लक्ष्मीबाईंना एकदा लिहिताना मनुष्य हा शब्द कसा लिहावा ते आठवेना त्याची आहे. लक्ष्मीबाई म्हणतात की त्यावेळी सारे घरदार कविता करत असे.
टिळकांनीच प्रथम कवी ठोंबरे यांना बालकवी अशी उपाधी दिल्याचे लक्ष्मीबाई लिहितात. नवा संसार या लेखात त्यांच्याकडे कशी चोरी होऊन सगळी भांडी चोरीला गेली अशी सुरुवात करून पुढे टिळक कसे जास्त आध्यात्मिक प्रवृत्तीचे झाले याविषयी लिहिले आहे. त्यांच्या मुलाचे दत्तूचे लग्न रूथशी होते. नाम्या नावाच्या अर्धवट मुलाविषयी त्यांनी इथे लिहिले आहे. टिळक दंपती आता साताऱ्याला येऊन राहतात. आयुर्मार्गी नवा आक्रम लेखात टिळकांच्या अखेरच्या वर्षाविषयी त्यांनी लिहिले आहे. ते अधिकाधिक निरीच्छ होत गेले. काहीही नसताना त्यांनी मृत्यूपत्र कसे आणि काय लिहिले याबद्दल लेखिका लिहितात. टिळक स्मारक मंदिर ही वास्तू साताऱ्यात कशी उभी राहिली हे त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या अंतिम यात्रेचे वर्णनही याच लेखात आहे. श्रीमती या लेखात त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग येतो, ज्यात लहान लहान मुली समुद्रात बुडाल्या. टिळक गेल्यानंतर त्या श्रीमती झाल्या आणि भायखळ्याच्या चर्चमध्ये काम करत असतानाची ही घटना घडली. ही त्यांची पहिली आणि शेवटची नोकरी. त्यानंतर राजीनामा देऊन त्यांची मुलगी, सून आणि त्या स्वतः कराचीला 3 वर्षांसाठी राहायला जातात. पुस्तक इथेच संपते. टिळक यांच्या स्वतंत्रता या कवितेच्या काही ओळींनी लेखिकेनं ह्या पुस्तकाचा शेवट केला आहे. आई या शेवटच्या उपोद्घातात देवदत्त टिळक यांनी आपल्या आई लक्ष्मीबाई आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांविषयी लिहिले आहे. लक्ष्मीबाईंची कथा सांगण्याची विलक्षण हातोटी होती. त्यांचा साध्या वाक्यात मोठा आशय असायचा. काळजी काय ती खाण्याची आणि नाण्याची, किंवा जन्मभर माझी बेरीज आणि टिळकांची वजाबाकी चालू असे, ही ते उदाहरणे त्यांच्या शब्द सामर्थ्याची प्रचिती देतात. सुरुवातीचे त्यांचे लेखन म्हणजे मुलांच्या चेष्टेचा विषय होता किंवा मुलींच्या समुद्रातले बुडणे असे प्रसंग लिहिताना हे आत्मचरित्र त्यांनी कुठलेही हातचे राखून लिहिले नव्हते याची कल्पना येते. परत भेटूया येत्या शनिवारी एका नवीन पुस्तकासह. धन्यवाद.